मुंबईमध्ये एमसीएच्या बीकेसी मधील क्लबवरती एफडीएनं कारवाई केलेली आहे। बीकेसी या ठिकाणच्या फूड बिझनेस परवाना एफडीए कडून तात्पुरता रद्द करण्यात आलेला आहे। परवाना एमसीएच्या नावावर असावा की क्लब ऑपरेटरच्या नावावरून तांत्रिक वाद झालेला आहे आणि त्यानंतर या क्लबवरती एफडीएनं मोठी कारवाई केलेली आहे। मुंबईमध्ये एमसीएच्या बीकेसी मधल्या क्लबवरती एफडीए कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। एफडीए बीकेसी मध्ये देखील ॲक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या क्लब असतील, रेस्टॉरंट असतील किंवा हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई पाहायला मिळत आहे आणि त्यातच वांद्रे आणि कुर्ला संकुलातील जे एमसीए आहे त्याच्याच ठिकाणी देखील एफडीएने काल या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे। अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे कुर्ला संकुलातील खाद्यपदार्थ सेवेचा अन्न परवाना जो आहे तो निलंबित केला आहे। एफडीएच्या ह्या कारवाईमुळे संकुलातील सर्व रेस्टॉरंट, बार आणि खाद्यपदार्थ पुढील सेवा जी आहे ती पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे। कॅमेरामॅन योगेश सावंतसह मैरज जाधव, TV9 मराठी, मुंबई। पुण्यातील चाकण तळेगाव महामार्गावरती प्रशासन ॲक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवरती कारवाई सुरू आहे। 2 दिवसांमध्ये 50हून अधिक अवजड वाहनांना टो करून हटवलेला आहे। संबंधित वाहनांवरती चलनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ही कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि यानंतर टॉप 9 मुंबई उपनगरातल्या घडामोडी। मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक असेल। सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावरती सकाळी 10:55 पासून 3:55 पर्यंत ब्लॉक। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11:10 पासून 4:10 पर्यंत ब्लॉक असेल। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी क्लबचा फूड बिझनेस परवाना एफडीए कडून तात्पुरता निलंबित, त्यामुळे क्लबमधील खाद्यपदार्थ, पेय आणि रेस्टॉरंट सेवा बंद राहतील। मात्र जिम, स्विमिंग पूल आणि क्रीडा सुविधा सुरू आहेत। भिवंडीमध्ये तरुणांच्या मारहाणीमध्ये 65 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू झाला। शेरेबाजी करणाऱ्यांना जाब विचारल्यानं रिक्षा चालकाला मारहाण, तर जमील अहमद मोमीन असं मृत रिक्षा चालकाचं नाव। मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही देखील सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। मुंबईमधल्या 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लवकरच बदल होणार आहेत। नागरिकांच्या तक्रारी आणि वाढत्या लोकसंख्येमुळे गृह विभागाने निर्णय घेतलाय। दक्षिण मुंबईमधील मरीन ड्राईव्ह, डीबी मार्गासह उपनगरातील पोलीस ठाण्यांचा यामध्ये समावेश आहे। JNPTहून वरनामाकडे पहिली डबल डेकर मालगाडी रवाना झाली। 360 कंटेनर घेऊन ही गाडी जी आहे ती 422 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। त्यामुळे मालवाहतूक वेगवान होऊन रस्ते वाहतुकीवरील ताण देखील आणि प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल। मुंबई महापालिकेकडून उत्पन्न वाढवण्यासाठी पाणीपट्टी, करवाढ आणि घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीचा विचार करण्यात आलाय। जुन्या शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत संबंधित विभागांना अहवाल देखील सादर करण्याचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत। बांधकामातून निर्माण होणाऱ्या मलब्यापासून मुंबई पालिका पेव्हर ब्लॉक, खडी आणि वाळू तयार करणार आहे। दररोज निर्माण होणाऱ्या 2 टन मेट्रिक टन कचऱ्यासाठी पालिका 3 सुसज्ज प्लांट उभे करेल। मुंबईमध्ये लोकल ट्रेनच्या पार्किंगसाठी नायगाव भाईंदर दरम्यान 31 नवे स्टॅबलिंग मार्ग उभारले जातील। लोकल ट्रेनची वेळापत्रकं कोलमडू नये आणि गाड्यांच्या सुरक्षित पार्किंगसाठी हा निर्णय आहे। स्टॅबलिंगसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया देखील सुरू आहे। दादर या ठिकाणच्या फुल बाजारात टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती, सेंद्रिय खत बनवण्यात येणार आहे आणि यासाठी मुंबई पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारणार अशी देखील माहिती मिळते आहे। आणि यानंतर बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुण्यातील कोंढवामध्ये गांजा खरेदीसाठी आलेल्या 155 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्यांपैकी 2 जण सराईत गुन्हेगार असल्याची देखील माहिती समोर। पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे 920हून अधिक संशयित रुग्ण आढळले, त्यामुळे खळबळ। संशयितांपैकी आतापर्यंत 39 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या। जून आणि जुलैमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येमध्ये सर्वात जास्त वाढ झाली। चिंचवडमध्ये तुकाराम मुंढे यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती रामकृष्ण मुरे प्रेक्षागृहासमोरील खाऊगल्ली बंद। गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतल्याची माहिती। पुण्याच्या भोरमधील वरंधा घाट हिरवाईने नटला, तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे, दाट धुकं आणि नागमोडी वळण पर्यटकांना घालतायत भुरळ। वाघजाई मंदिर परिसरातील धबधबे पर्यटकांचं मुख्य आकर्षण। पुण्याच्या भोर महाड या मार्गावरील वरंध घाटामध्ये रस्त्याच्या कामाचं लोखंडी साहित्य चोरणाऱ्या 4 अटक। भोर पोलिसांनी आरोपींकडून वाहनासह तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। भोर तालुक्यामध्ये कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या वतीने डिजिटल शेतीशाळा उपक्रम, आधुनिक लागवड याशिवाय पीक व्यवस्थापन, खत पाणी नियोजन आणि कीड रोग नियंत्रण या संदर्भात शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन।
इंस्टाग्रामवरती पिस्तूल विक्री करणाऱ्या नांदेडमधील आरोपीला पुण्याच्या भोसरीमधून अटक. पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. पुण्यातील मांजरी या ठिकाणच्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि काल आंदोलक विद्यार्थ्यांनी राहुल गांधींसमोर आपली व्यथा मांडली आहे. वसतिगृह कालावधीचा GR रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. चाकण तळेगाव मार्गावरील अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवरती पोलिसांनी कारवाई केली. चाकण MIDC मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना. 2 दिवसांमध्ये 50हून अधिक वाहनांवरती कारवाई. तर महामार्गावरती अनधिकृत पार्किंग न करण्याचे पोलिसांचे आवाहन. पुढे बातम्या इतर जिल्ह्याच्या. 10 वर्ष पूर्ण झालेल्या सहकारी बँकांच्या संचालकांना निवडणूक लढवता येणार. सहकारी बँकांच्या संचालकांसंदर्भात सरकारचा हा मोठा निर्णय. सहकार कायद्यामध्ये अशी कोणतीही अपात्रता नाही, त्यामुळे केंद्राच्या 3 वर्षांच्या कूलिंग पिरियडची अंमलबजावणी नियमबाह्य असल्याचाही निर्वाळा. अंगणवाडीमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेवरती अंगणवाडी सेविकांकडून सवाल उपस्थित. निकृष्ट आहार दिला जात असल्याचा आरोप. अन्न आणि औषध प्रशासनानं आहाराचे नमुने तपासावे. अंगणवाडी कृती समितीचीही मागणी. 2026-27 मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नागपूरमध्ये रंगणार. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून स्पर्धा नागपूरमध्ये घेण्यास मंजुरी. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी महिला, महाराष्ट्र केसरी याशिवाय 15, 17 आणि 20 वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धांचंही आयोजन. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर दुकानदारांकडून सुट्टं तेल विक्री बंद. भेसळ, चुकीचं लेबलिंग, असुरक्षित साठवणूक, त्यामुळे FDAचा हा मोठा निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार. मात्र सर्वसामान्यांचे हाल. नाशकात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मध्य रेल्वेकडून तयारीला वेग. महाव्यवस्थापकांकडून देवळाली, नाशिक रोडसह 5 महत्त्वाच्या स्थानकांची पाहणी. गर्दीचं नियोजन, प्रवासी सुविधा आणि सुरक्षेला रेल्वेने प्राधान्य. नाशिकमध्ये लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावानं 2 कोटींच्या खंडणीची मागणी. स्पोर्ट्स साहित्य विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाला धमकीचे मेसेज करून खंडणीची मागणी केल्याचा प्रकार. 2 कोटी रुपये न दिल्यास 3 भावांपैकी एकाला मारण्याची दिली धमकी. बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी ईडीला आरोपींची चौकशी करण्यास परवानगी. तर विशेष PMLA कोर्टाकडून ईडीला 5 आरोपींच्या चौकशीची परवानगी. आरोपींमध्ये मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धारनरकर यांच्यासह पत्नीचाही समावेश. नागपूरमधील डागा रुग्णालयातून नवजात बाळाचं अपहरण करणाऱ्या आशियाना अंजुम सय्यदला 24 तासांमध्ये न्यायालयाकडून जामीन मंजूर. पोलिसांकडून काही तासांमध्ये बाळाची सुखरूप सुटका केली.